ज्या पद्धतीनं भगव्या ध्वजाला फडकं म्हणण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली आहे, याची किंमत काय चुकवावी लागेल? वाटतं की मी जे मध्यंतरी बोललो होतो की उद्धवजींना सायकियाट्रिस्टची आवश्यकता आहे, त्यांना मदतीची गरज आहे, हे आता त्यांच्या स्टेटमेंट्सवरनं स्पष्ट होत आहे. ते ज्याला फडकं म्हणाले तो भगवा ध्वज आहे. आणि ज्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये गुरु कोणाला मानायचं हा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी डॉक्टर हेडगेवारांनी सांगितलं की हा भगवा ध्वज आहे, जो प्रभू श्रीरामांचा आहे, जो प्रभू श्रीकृष्णांचा आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा भगवा ध्वजच आपला गुरु असू शकतो. आणि म्हणून गुरुस्थानी तो भगवा ध्वज त्या ठिकाणी ठेवला. पण अलीकडच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना फक्त हिरवा झेंडा आवडतो. भगव्या झेंड्याशी त्यांचा संबंध संपला आहे. भगवा झेंडा त्यांना फडका वाटतो आणि पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचतात. त्यांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचा झेंडा नाचवला जातो. त्यामुळे त्यांची मानसिकताच यातनं समजते.